समाचार अब तक, सत्य का साहस। आषाढ़ी वारी की यात्रा में एक हृदय विदारक घटना से शोक फैल गया। डोंबिवली से पंढरपुर जा रही वारकरों की एक बस मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर भयानक हादसे का शिकार हो गई। इस हादसे में 5 लोगों की मौत हो गई और 8 लोग गंभीर रूप से घायल हो गए। मिली जानकारी के मुताबिक हादसा तड़के करीब 1 बजे के आसपास हुआ। जयश्री ट्रेवल्स की यह बस 54 यात्रियों को लेकर पंढरपुर जा रही थी। बस ट्रैक्टर से टकराकर अनियंत्रित हो गई और 30 से 40 फीट खाई में जा गिरी। इस हादसे में बस में सवार 5 लोगों की मौके पर मौत हो गई। 8 लोग गंभीर रूप से घायल हैं। मृतकों में ट्रैक्टर चालक तरवीज सलाउद्दीन अहमद 28 वर्षीय और एक अन्य अज्ञात व्यक्ति का समावेश है। घायलों को इलाज के लिए नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस घटना की आगे की जांच कर रही है। अंदाजे 1:15 ते 1च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती। डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते। ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। बसमध्ये एकूण 54 लोक होते। त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक एमजीएम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे। बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे। सर, ऍक्सिडेंट कसं झालं होतं? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे। त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला आहे। सर, आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते। सर, हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते का यांच्याकडे? काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते।